शुभ मी बाहेर थांबते। शुभंकर फोन वाजतोय। का शुभंकरला फोन करत असेल। सॉरी, मी आज तुमच्याशी असं वागायला नको होतं। एवढे सगळं होऊन सुद्धा तुम्ही मला भेटायला आलात आणि मी तुमचं काही ऐकूनही घेतलं नाही। पण मी हॅलो 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 कशी माझ्या सुखाला माझीच दृष्ट लागे, वीण नाही राहिली गुंतुनी गेले धागे। वहिनी, कशी आहेस अश्विनी? मी बरी आहे। तू कशी आहेस? ठीक आहे, बस ना। मी इथे बसायला आलेली नाहीये, तुला इथनं घेऊन जायला आली आहे। अश्विनी, मला घरात थांबवे ना। इथे राहतेस तू, तिला कसला अनुभव नाही, काही लागलं तर घरात कुठल्या वस्तू नाही, धड संसार मांडलेला नाही, मोठं माणूस नाही कुणी। तुला काय व्हायला लागलं तर काय कराल तुम्ही दोघी? वहिनी, माझ्यामुळे आधीच किती त्रास झालाय, खूप त्रास झालाय। या अवस्थेत मी तिथे येऊन तुझा त्रास आणखी कशाला वाढू? चार लोकांनी विचारलं तर तू काय उत्तर देणार आहेस त्यांना? त्यांना काय सांगायचं ना ते मी बघीन, पण तू आधी घरी चल। दादाची परवानगी आहे तुला? जोपर्यंत दादा मला माफ करत नाही तोपर्यंत मी घरी येणं योग्य नाहीये। अगं पण अश्विनी, वहिनी, मी आहे आशूची काळजी घ्यायला, आणि तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता की?
म्हणजे माझ्याकडे तुमच्या इतका अनुभव नाही आहे, पण तुमच्या इतकंच माझं सुद्धा आशूवर प्रेम आहे. मी घेईन काळजी तिची. तुमच्या दोघांच्या हट्टी स्वभावामुळे माझी मधल्यामध्ये फरफट होते. ठीक आहे, येऊ मी. काळजी घे. अश्विनी, सध्या एवढेच आहेत. हेच माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत वहिनी. नीट राहा, काळजी घे. चला निघायचं मिता. काय झालं ग? चल ना निघूया ना. तुला यायला उशीर का झाला? अरे मी तुला सांगितलं ना मगाशी ऑफिसमध्ये अर्जंट काम होतं तू म्हणून. नक्की कोणाबरोबर होतास? मिता तू काय माझी उलट तपासणी चालवलीस? शुभंकर, अमोक बरोबर होतो मी. आता जाऊया का? नक्की ठरव एकदा खोटं काय बोलायचं ते. इतकं सगळं झाल्यानंतरही तू आशूकडे गेला होतास ना? तू स्वतःहून गेलास आशूला भेटायला का? कशासाठी? आपण तो चॅप्टर एकदा बंद केलाय ना. आणि असं काय रे तिच्यात जे तू मला खोटं सांगून माझ्या नकळतपणे तिला भेटायला गेला होतास? आत्या म्हणत होत्या ना तेच बरोबर आहे. मिता काहीतरी तोंडाला येईल ते बडबडू नकोस. तोंडाला येईल ते बोलत नाहीये मी, माझ्याकडे पुरावा आहे. आता बोल. कधीपासून इथे मी तुझी वाट बघते. आज पहिल्यांदा आपल्याला चेकअपला जायचं होतं ना. आपलं ठरलं होतं तसं. हे असं सगळं असताना सुद्धा तू मला इथे टाकून आशूला का भेटायला गेला होतास? याचा अर्थ कोणालाही स्पष्टपणे कळेल
नमिता अगं नीता, हे एक मिनिट. हे काय चाललंय तुझं? तू बॅग का भरतेस? जाण्यासाठी, कुठे? जिथे मला आणि माझ्या बाळाला शांतपणे जगता येईल. सतत अश्विनीच्या नावाचा जप केला जाणार नाही. तिच्या सोकॉल त्यागाचा उदो उदो केला जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे कोणी माझ्याशी खोटं बोलून माझी फसवणूक करणार नाही. मीता, अगं मान्य आहे मी तुझ्याशी खोटं बोललो, पण खोटं बोलण्यामागे माझी इच्छा एवढीच होती की तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. अगं आणि तू खोटं बोललायस हे कळल्यानंतर मला आनंद झाला. तो झालेला त्रास त्यापेक्षा जास्त होता शुभंकर. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी मीता. पण हे बघ, तुला जसं वाटतंय तसं माझ्या आणि अश्विनीत काही नाहीये. अगं मी अश्विनीला भेटलो कारण झाल्या प्रकाराबद्दल मला अश्विनी. तेच ना शुभंकर, मग कारण काहीही असो, तू मला इथे ताटकळत ठेवून तिला भेटायला गेलाच होतास. तात्पर्य काय, तुझ्यासाठी अश्विनीला भेटणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं होतं. अरे मग तसं होऊ देत ना. तू तिला भेटायला जाणार, मग तू मला सॉरी म्हणणार, तू माझ्याशी खोटं बोलणार. हे सगळं कशासाठी? तिला भेटण्यासाठी तुझा जीव एवढा व्याकुळ होत असेल ना, तर तिलाच घेऊन ये ना घरात राहायला. मीता, मग तुम्ही आणि तुमचं बाळ इथे सुखानं राहा. पण मी या घरात आता राहणार नाही. मीता, मला या घरात शांतपणा मिळणार नाही, त्यामुळे मी या घरात राहणार नाही शुभंकर. हे मीता, प्लीज शुभंकर, तू मला काही समजावू नकोस. मीता, मला का पाणी आण जरा. आई, आशुआत्याला आणणार होतीस ना तू? यायला हवी ना पण माझ्या बरोबर ती. लहान मूल आहे का की उचललं खाकोटीस मारलं घरी घेऊन आलो. यांचीच बहीण आहे ती, एक नंबरची हट्टी. दोघांपैकी एक जणही शाण्यासारखं वागायला तयार होत नाही. मधल्या मध्ये माझी आपली फरफट. आता येत नाही म्हटल्यानंतर काय करणार होते मी? हात हलवत परत आले घरी. माझंच चुकलंय. मी तिला आणायला जायलाच नको होतं. मीता, मीता, एक मिनिट जरा ऐक माझं. नमिता जरा थांब. नमिता, तुझा आणि शुभंकरचा वाद ऐकलाय मी. तू शुभंकरवर जे आरोप केलेस ना, ते खूप चुकीचे आहेत नमिता. आणि त्याहूनही जास्त चुकीचं आहे तुझं असं घर सोडून जाणं. तुला काय हा भातुकलीचा खेळ वाटला का ग? लहर फिरली की मोडायला? नमिता, शुभंकर सारखा समजूतदार नवरा आहे म्हणून खूप संयमाने वागतोय तो. तेच तर म्हणते मी, कशाला एवढं संयमाने वागायचं ना. ह्याचमुळे त्याला खोटं बोलावं लागतंय माझ्याशी. माझ्याशी खोटं बोलून तो आशूला भेटायला गेला होता. एवढा कंट्रोल ठेवायची काय गरज आहे? मी जर इथे नसेन तर हा प्रश्नच मिटला ना. मीता, काहीतरी वेड्यासारखं. बास, तेवढंच सिद्ध करायचंय ना.
या आधीच तुम्ही मला सगळ्यांनी मिळून वेडी ठरवलेलीच आहे. नमिता, नमिता, अगं तुझा आनंद, तुझं सुख आमच्यासाठी किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना. नमिता, तू मांडलेला संसार आहे सा, तुझ्या हौसेने मांडलेला. तुझं घर, तुझी माणसं सोडून जाणार आहेस तू. तुला माहिती आहे ना नमिता, तोडायला कधी कधी क्षण सुद्धा पुरतो, पण जोडायला मात्र उभं आयुष्य कमी पडतं ग. तू अशी सगळं मोडून जाऊ नकोस. या आधी मी तुमचं ऐकलं असतं मग, पण इतकं सगळं झाल्यानंतरही शुभंकर आशूला भेटायला गेला. माझ्याशी वर खोटंही बोलला तो. या सगळ्याचा अर्थ न कळण्यात पण मी मूर्ख आहे का? मीता, तू कुठेही जाणार नाहीयेस. जर तू इथे राहणं सक्तीचं केलंस तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन शुभंकर. पाहिजे होते तुला जे सारेच देत आलो, देऊनी सारे तुला आता मी रिताही झालो. मीच देत राहण्याचे बंधन झाले, जीव घेणा हाच बंध अनुबंध. घे 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 घे. आशू, फायनली वहिनी तुला भेटायला आली. आणि तुला उगाच वाटत होतं माझी सगळी माणसं माझ्यापासून दुरावलीत म्हणून. दादाचं काय? तो सुद्धा नक्की येईल ग. आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट माझ्या लक्षात आहे. नाती फारच घट्ट असतात अशा. तू सुद्धा किती बदललेस 5-6 महिन्यात. म्हणजे जास्त माणसाळली आहे का मी? कित्या पण सगळ्याचं तात्पर्य एकच आहे का? माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला माझ्यामुळे फक्त आणि फक्त त्रासच झालाय. स्टून टाकले ना तुला अशी पटतेल ते काहीतरी बोललेस तर. कोण आलंय देवा? काय तुम्हाला माझ्या फ्रीजमध्ये काय ठेवायचंय का? म्हणजे तुमच्या फ्रीजमध्ये ओव्हरलोड वगैरे झालाय असं काही आहे का? नाही हो, मला तुमच्याशी महत्वाचं काही बोलायचं होतं. माझ्याशी? या ना आत या. नाही नको, इथेच बरं आहे. ती तिथे आहे ना. ती ना माझी बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे काहीही कॉन्फिडेन्शियल बोलायचं असेल ना ते तुम्ही तिच्या समोर बोलू शकता. बोल. पण तिच्याबद्दलच बोलायचंय ना. म्हणजे तिला इथून जायला सांगा. का हो? ती तुमच्या घरात राहायला आली आहे का? नाही हो, शेजारी तर नकोच, पण सोसायटीमध्ये असली मुलगी आपल्याला नकोच. म्हणजे कॅरेक्टर बरोबर नसलेली. तिच्याबद्दल सगळी माहिती काढली मी.
अशी मुलगी राजरोसपणे सोसायटीमध्ये राहिली तर आमच्या मुलीवर वाईट परिणाम होतील, सोसायटीतलं वातावरण बिघडेल. तुम्ही तिला जायला सांगा वेळेवरच. आई शपथ, किती चांगले आहात हो तुम्ही. म्हणजे सोसायटीतल्या इतर माणसांविषयी तुम्हाला किती कळकळ आहे ना. पण ती जी मुलगी आहे ना जिच्याविषयी तुम्ही आता बोलला ती तशी नाहीये. त्यामुळे इथून पुढे एक शब्द देखील तिच्याविषयी चर्चा करायची नाही. हा, पण आता तुमची ही कळकळ लक्षात घेता अशा एका कॅरेक्टरच्या माणसाविषयी मला माहिती आहे. हा जो माणूस आहे ना ज्याच्याविषयी मी आत्ता बोलतेय तो रोज रात्री बारमध्ये जातो. ह्याचे इतर वेगळ्या 4 बायकांशी तसे संबंध सुद्धा आहेत बरं का. लक्षात येत आहे ना हा माणूस कोण आहे ते? तुमचा नवरा. आता सांगा बरं काय करायचं या माणसाचं? बरं, या माणसाविषयी काही कारवाई करायला तुम्हाला मदत हवी असेल, मी करेन तुमची मदत. ठीक आहे, अहो येते मी. अहो असे काय जाताय? काय करूयात आपण? सांगा ना, तुम्हाला काही मदत हवी आहे का? बरं, माझी मदत नको असेल ना तर शेजारच्या चव्हाण काकूंची मदत घ्या, त्यांची मदत होईल. त्यांना फोन करून सांगते मी. अहो, आणि तुमच्या मुलीबद्दल पण सांगायचं होतं तुम्हाला. आणखी युजलेस असतात का ही माणसं? कॅरेक्टर, पाप, पुण्य कशाशी खातात हे तरी माहिती आहे का त्यांना? सरळ आले आणि दगड उचलून तयार दुसऱ्याच्या अंगावर मारायला. तू टेन्शन घ्यायचं नाही सर, एकदम शांत राहायचं, एकदम शांत. कळलं ना? कशाची काळजी करायची नाही, एकदम शांत. मी आहे तुझ्या बरोबर. कॉफी करू? जा कर. असते काय? नमिता, तुला घर सोडून जायचंय ना? ठीक आहे. तुझी इच्छा तू पूर्ण कर. नमिता, तू अशी तडकाफडकी नको जाऊस. थोडीशी थांब. सगळ्या गोष्टींचा सगळ्या बाजूने पूर्ण विचार कर. हवसच आमच्याशी सुद्धा नको बोलूस. आणि त्यानंतर तुझ्या मनाला वाटेल तर खुशाल जातो. आम्ही कोणी नाही अडवणार तुला. ज्या घरात माझी आणि माझ्या बाळाची काडी इतकी किंमत नाही त्या घरात मी थांबण्यासाठी विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. अशा तुला सांगू, अशा 2-4 बायका आणखी मिळाल्या ना तर मी तर कित्या त्या एका बाईचा नवरा असा होता म्हणून सगळेच तसे असतील का? उद्या सगळे येऊन तुला काहीतरी वेडवाकडं बोलले तर काय करणार आहेस तू? तुला एक गोष्ट सांगू, ज्या माणसाच्या आत काहीतरी खोट असते ना तीच माणसं अशी कांगावा करत असतात. पण जी माणसं स्वच्छ आणि सरळ असतात ना ती इतरांच्या प्रश्नात ढुंकून सुद्धा बघत नाहीत.
हा, आणि त्याहूनही कुणीतरी काहीतरी म्हटलंस तर मी आहे ना त्याच्यासाठी. तू कशाला काळजी करतेस? किती जणांना समजावणार आहेस तू? सरोगसी रोज रोज होत नाही. लाखात एखादी केस असते, निदान आपल्या महाराष्ट्रात तरी. लोकांचा गैरसमज होणं साहजिक नाहीये का? तू मला सांग. आणि माझ्यामुळे तुला मनस्ताप झाला ना तर मला खूप वाईट वाटेल, खरं सांगते. माझ्यामुळे तुला मनस्ताप झाला ना तर मला खूप वाईट वाटेल. अशी अगं काय आहे? अशी काय आहेस ग तू? इकडे बघ, हे जे तोंड आहे ना तुझं ते नीट कर ना प्लीज. कशाला काळजी करतेस? मी आहे ना. हा, आहे ना मी. म्हणूनच भीती वाटते. आई, आई, काय ग आशू, किती दिवसात फोन नाही तुझा? नाही म्हणजे मी आपलं म्हटलं की ही एकटीच बेंगलोरला आहे, कामात अगदी अशी गळ्यापर्यंत बुडली असेल, मग डिस्टर्ब नको करायला. तसं नाही. आशू, ठीक आहे ना सगळं? बघ ना ग, आपली तिघांची तोंड ना 3 दिशेला. मी इकडे, तू तिकडे बेंगलोरला, आणि समीर तिकडे साता समुद्रापलीकडे. हे बघ, समीरला सांग तुझं काय ते असेल ना अभ्यासक्रम तो पूर्ण कर आणि लवकर इथे ये. कधी एकदा तुमचं लग्न होतं आणि नातवंड अंगावर खेळवती असं झालंय मला. आणि बघ ना, या समीरचा फोन पण लागला नाही 2 दिवसात. तुझा झाला का ग? हा, म्हणजे तुला येत असेल ना फोन? नाही म्हणजे हो. आशू, नाही म्हणजे आई, काय झालंय माहितीये का, त्याला काहीतरी नवीन नोकरी मिळाली आहे आणि 15 दिवसात जॉईन व्हायचं असं म्हणत होता. मग त्याच गडबडीत असेल कदाचित. नंबर वगैरे बदलला असेल कदाचित. हो का? बरं झालं बाई सांगितलंस. अगं काळजी वाटत होती, आणि तुला घोर नको ना म्हणून तुला काही सांगितलं नाही. नाही आई, तुम्ही काय काळजी करू नका. ठीक आहे. बाकी सगळं ठीक आहे ना? हो. आणि हे बघ, समीरला सांग लवकर ती डिग्री हातात घे आणि इथे ये. नाहीतर मुलं तिकडेच नोकरी करतात ग, ऐकतो ना आपण एक एक. हो आई. आणि हे बघ, फोन करत जा ग अधूनमधून, नाहीतर मी रागवेन बरं का. आणि लग्नात रुसून बसेल, कळलं? हो आई, करेन. चल ठेव फोन. अच्छा. काळजी करू नकोस अशी. शुभंकर, मीरा तुमचं दोघांचं अभिनंदन करते हो. पण आत्या, तुम्हाला, अगं मी फोन केला ना तो नेमका ताराबाईंनी उचलला. त्यांनीच मला ही गोड बातमी दिली. त्याच वेळी मी त्यांना बजावलं की मी मुंबईला येतेय, घरातल्या कुणालाही हे कळता कामा नाही. जर का कळलं तर माझ्याशी गाठ आहे. अगं तुम्हाला सगळ्यांना चकित करायचं होतं ना मला. नमिता, तुझ्या चेहऱ्यावर किती तेज आलंय ग. मलाही गेली 2 दिवस समीरचा फोन लागत नाहीये. काय? तुलाही लागत नाहीये, आईंनाही लागत नाहीये म्हणजे किती? बस बस बस, खाली बस, शांत व्हा. मला सांग, तूच मला म्हणाली होतीस ना काहीतरी नवीन कुठेतरी त्याला नोकरी लागली म्हणून.
हो म्हणजे त्यानेच मला सांगितलं होतं. पण त्याचा आणि फोनचा काय संबंध? कोणालाच त्याचा फोन लागत नाहीये म्हणजे याचा अर्थ काय? त्याचाही मला फोन आलेला नाही. असं कधीच होत नाही. तो फोन करतोच करतो. शांत हो यार, शांत हो. किती टेन्शन घेतेस यार? कुठल्या पण गोष्टीचं टेन्शन घेतेस? कम ऑन यार, इट्स अ नॉर्मल थिंग. डोंट क्रिएट एन इश्यू. काहीतरी किरकोळ कारण असेल, जमलं नसेल त्याला फोन करायला. सतत प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेतलंच पाहिजे का? हॅलो, आणि ऐक, इथे मी तुझी पालक आहे. काय कळलं ना? त्यामुळे आता जायचं अंथरुणात शांतपणे, डोळे घट्ट मिटून घ्यायचं आणि झोपायचं शांतपणे. कुठलाही पुढचा मागचा विचार करायचा नाही. चल जा पहिली, शांतपणे झोप. किती नक्की काय झालं असेल की समीरला? तू पण तसाच? मी किती किती जणांना सांभाळायचं? सगळे एका माळेचे मनी. रे काय झालं? काय नाही वाजले किती? काय नाही चाललं इकडे. ए काळ इकडे. काय नाही सर. इकडे पुढे ऐकाल ना? नाही सर. काय दारू प्यायला? काय नाही प्यायला. नाही रे. हिरो गे करत असेल आमच्या डोक्यात ताप. हा कोण रे हिरो? अरे काय ऐकायला ना काय? बघ रे कोण या त्याला. तुला ऐकायला नाही काय? असं का विचारताय? मी काय गुन्हेगार आहे का? मला शिकवतो. आजकालचे गुन्हेगार चिकने चुपडे दिसायला सभ्य असतात तुझ्यासारखे. नाही एक्सक्यूज मी माझ्या मित्राची वाट पाहतोय. मित्राची वाट बघतो या वेळेला. बॅग वगैरे घेऊन. काय बॅग आहे? चेक कर. कटके बॅग चेक कर. अरे नाव काय तुझं? बॅग नाव काय? समीर. पूर्ण नाव काय सांगतायत? समीर कर्वे. समीर कर्वे. काय पुरावा काय? पुरावा? नावाचा पुरावा काय? तू समीर कर्वे याचा पुरावा काय तुझ्याकडे? काय पॅन कार्ड आहे का? एक मिनिट आय दाखव. एक मिनिट. हे माझं लायसन्स. टाइमपास कर. अरे असं काय झालं? कटके बघा, ओळखलं का? चेहरा ओळखीचा वाटतो का? हिला अश्विनी देवधर. हिला ही पोरगी काय माझ्या नशिबाला लागली ना, पिच्छा सोडत नाही बघा. कोण तुम्ही? हो सांगितलं ना समीर. हे कळलं रे मला. या हिरोईनचा तू कोण? ते तुम्हाला काय करायचं? काय आता तुझ्या पाकिटात या पोरीचा फोटो आहे म्हटल्यावरती तुझी पण विकेट गेली दिसते. आईला ही पोरगी अजून किती जणांना पागल करणार आहे देव जाणे. हो काय कळतं का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? ए आवाज खाली घ्यायचा. आवाज खाली घ्यायचा. आणि ही पोरगी आहेच तशी. तुला माहित नाही हिने अजून किती जणांना खलास केले ते.
तो काय पहिला नाहीये. हा. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. ती बँगलोरला ती बंगलोरला असते हे सांगितलं ना तुला? असंच सांगितलं ना? म्हणजे तुझ्या पण डोळ्यात धूळ फेकली वाटते तिने. अरे तू काय, तिच्या घरच्यांना पण तिने हेच सांगितलंय. तिचा तो दादा आहे ना, देवधर मास्तर, आणि त्याची बायको, त्यांना पण हेच सांगितलंय की ती बंगलोरला असते म्हणून. कटके अजून एक. मी यांना म्हटलं, हे बघा, मी आता प्रधान मेन्शन मधनं काही मुक्काम हलवणार नाहीये. मला विसरूनच जा तुम्ही आता. हो, विसरूनच जा. नमिताच्या बाळाच्या बारशाच्या घुगऱ्या खाईन, तेव्हाच मी माझा मुक्काम हलवीन. ये ना, ये नमिता, बैस इथं. अगं ये. नमिता, तुझं बाळणपण मीच करणार आहे. हो, खरं सांगते. म्हणजे इराला तसा वेळच मिळत नाही ना. तिची व्याख्यानं असतात, सेमिनार असतात. तेव्हा मीच ठरवलं की आपण जाऊन ठाण मांडायचं. आणि त्या मीराला सुद्धा सांग बरं का, मध्ये मध्ये काहीही बोलायचं नाही. मला कोणी काही अडवायचं नाही. मी सगळं माझ्या पद्धतीने करणार आहे बरं का. मी दुधा तुपानं हाऊ घालणार आहे माझ्या लेकीला. थांबा आत्या. या आनंदात इथे कोणीही सहभागी नाहीये. माझ्या बाळाशी इथल्या कोणाचं काहीही देणं घेणं नाहीये. त्यामुळे तुम्ही इथे ज्या उत्साहाने आलात त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी हे घर सोडून जाते. तूच झालास आता माझ्या जीवाभावाचा मित्र. कोणाशीच बोलता येत नाही. मला जे वाटतं, माझ्या मनात जे आहे त्याचा साक्षीदार तूच आहेस. तुझीच सोबत मला आधार देते. तू जवळ असलास की असं वाटतं समीरच जवळ आहे. हॅलो. अगं समीर बोलतोय. समीर, अरे कुठे आहेस तू? 2 दिवस तुझा फोन लागत नाही आम्हाला कोणाला. कोणालाच म्हणजे आईना मला. आशू, तू एक्झॅक्टली कुठे आहेस ग? मी बंगलोरला. बंगलोरला? नाही म्हणजे एक्झॅक्टली ऑफिसमध्ये आहेस की घरी? म्हणजे तुझं तिथे काहीतरी असेल ना, गेस्ट हाऊस किंवा हॉस्टेल वगैरे, काय आहे का एक्झॅक्टली? का? नाही, जनरली तू ऑफिसमध्ये असशील आणि आजूबाजूला कोणी असेल तर तुला बोलताना टेन्शन येतं ना. आणि तू तसंही खूप वेळ ऑफिसमध्ये काम करत बसतेस, म्हणून विचारलं. घरी आहेस की ऑफिसमध्ये? घरीच. ओके, गुड. आशू, अगं माझा एक मित्र इंडियात आलाय आणि तो आत्ता बेंगलोरमध्ये आहे. त्याच्याबरोबर मी तुझ्यासाठी एक सरप्राईज पाठवलाय. अर्ध्या तासात तुझ्यापर्यंत पोहोचेल तो. तुझा पत्ताही दिलाय मी त्याला. तुला सरप्राईज गिफ्ट मिळालं की मला फोन कर. समीर, काय ग, एकदम घाबरल्यासारखं काय करतेस? नाही, मी ना खरं तर पत्ता बदलला. मग तुझा बदललेला पत्ता दे ना मला.
अशोक. तुझा बदललेला पत्ता मला माहिती आहे. कारण मी आत्ता तिथेच उभा आहे. फक्त वळून बघ.